अरे मित्रांनो, तो बाईकवाला पाहिलात ना, एकदम लेफ्ट साईडनी जातोय, रॉंग वेने एक तर येतो तर येतोय ना, एकदम लेफ्ट साईडनी मधून आहे मधून. म्हणजे काय लोकांची मेंटॅलिटी आहे नॅशनल हायवे वरती, जिथे गाड्या 80-100च्या स्पीडला चालतात, अशा रोडवरती बाईकवरती लोक जे आहेत हे रॉंग वेनी मधून येत आहेत. म्हणजे यांना जीवाची काय पडलेलीच नाही. मला आता असं वाटतं की यांनी रिसेंटलीच लाईफ इन्शुरन्स काढलेला असेल आणि त्याची टेस्टिंग या लोकांना करायची असेल. हे बाईकवाले तुम्हाला गुजरात हायवेज वरती देखील अपोजिट साईडने येताना दिसतील. बाईकवालेच काय, कारवाले देखील गुजरात हायवेला अपोजिट साईडने एखादा हॉटेलला जायचं असतं, एखादा पेट्रोल पंपवरती जायचं असतं, रॉंग वेनी येणार हा विरारचा जो पॅच आहे त्यामध्ये, आणि पुढे देखील नाशिक हायवेवरती देखील, कसारा रोडवरती देखील हे लोक, कसारा घाटामध्ये देखील अपोजिट साईडने तिकडे जे राहणारे लोकल लोक असतात ते, ह्या लोकांना का समजत नाही रोड सेफ्टीला एवढे लाईटली का घेतात आपल्या भारतातली लोक, महाराष्ट्रातील लोक. जीवाची यांना पडलेलीच नाहीये. जीवाची काळजी हे लोक दुसऱ्या ड्रायव्हरवरती सोडून देत आहेत, जो जो बरोबर रस्त्याने येत आहे. फार जास्त रिस्की आहे. त्यामुळे मित्रांनो, स्वतःच्या सेफ्टीसाठी गाडीमध्ये डॅशकॅम असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि सोबतच अशा लोकांजवळ लक्ष असणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अचानक कुठून कोणी येईल काही सांगता येत नाही. जसा हा एक व्हिडिओ पहा, ती पोरं, 3 लहान लहान पोरं ओव्हरटेकिंगच्या लेनमध्ये मध्येच थांबतात ते बारकाशा टर्नमधनं हे घेण्यासाठी, वळण घेण्यासाठी. त्याच्यामुळे आपल्या जवळ सेफ्टीसाठी गाडीमध्ये डॅशकॅम असणं गरजेचं आहे. आणि किंवा जर असं कोणी करत असेल तर त्याचा व्हिडिओ बनवून ठेवा, जेणेकरून तुम्ही सेफ राहील. कारण की एकदा ॲक्सिडेंट झाला का कोणी विचारणार नाही. सगळे सरळ बोलतील ह्या गाडीवाल्यांनी समोर येणारा बाईकला ठोकलं, तो काय चुकीचं करत होता हे कोणी विचारायला येत नाही. आणि तुम्ही जर बाईकवाले असाल, कारवाले असाल, तर अशा वेळेला कधीच असं रॉंग वेनी जाऊ नका, स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका. थोडा फिरून जाऊन जे ते तुम्ही युटर्न मारून येऊ शकता आणि सेफली जाऊ शकता. जसे 2 मिनिटं जातील, 5 मिनिटं जातील, 10 मिनिटं, परंतु ॲक्सिडेंट झाला तर डायरेक्ट वर. हा जो बाईकवाला येत होता ना, तो रॉंग वे नाही, हा स्वर्गाचा रस्ता होता.